नमस्कार मित्रांनो, मी गणेश टुले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज दुसरा व्लॉग असल्यामुळं चला म्हणलं काहीतरी मित्रांसाठी दाखवावा। आज आलोय मी माझ्या हॉस्टेल, ज्या ठिकाणी हॉस्टेल होतं आणि त्याच्या शेजारी जो डोंगर आहे हा तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता। डोंगर आहे आणि त्या डोंगरावर ठराविक वनस्पती आहेत, त्यांची माहिती देणार आहे तुम्हाला आज मी। तर हे पाहू शकता माझ्या मागे ग्लिरिसिरिया, विज्ञानी भाषेत त्याला ग्लिरिसिरिया म्हणतात, तर मराठी भाषेत गिरीपुष्प आणि शेतकऱ्यांच्या भाषेत या झाडाचा उपयोग खतांचं झाड म्हणून केला जातो। तर हे झाड कमी पावसाच्या पाण्यात सुद्धा हिरवगार होतं। हे पाहू शकता, आता 8वा-9वा महिना आहे तरी हिरवं आहे। तर आपल्याला सांगायचा उद्देश हा की ह्या झाडापासून आपल्याला घरगुती खूप काही उपयोग करून घेता येतात। तर त्या झाडाचं फूल जानेवारी आणि फेब्रुवारी या महिन्यात येतं। ते फूल जर आपल्या घरात ठेवलं, कोपऱ्या म्हणजे उंदीर होतात, पाली होतात, तर या झाडाचं असं वैशिष्ट्य आहे की आपण त्या झाडांची फुलं विषारी असतात, त्या झाडांच्या फुलं जर घरात ठेवली तर त्या उंदीर, साप असे सरपटणारे प्राणी काहीच राहू शकत नाही त्या झाडाखाली, असं या झाडाचं वैशिष्ट्य आहे। तरी आपण अजून काही गोष्टी पाहणार आहोत, पुढं जाऊन पाहू। डोंगरावर निघालोय आता मी, बघू काय काय भेटतंय। पण एक डोंगरात आढळणारी एक रानभाजी आहे, हिचाही चांगल्या प्रमाणात भाजीमध्ये पहिल्या काळात उपयोग केला जायचा। रानभाजी म्हणून ही पण प्रसिद्ध आहे। आणि हे आहे सिसमचं झाड, तर याला बी पण आलेले आहेत, हे पाहू शकता तुम्ही, ह्याच्या बिया पण आहेत, हे पहा। याला सिसम असं म्हटलं जातं। आणि मित्रांनो, ही एक अशी दुर्मिळ अशी एक वनस्पती आपल्याला भेटली आहे, हिचं नाव नाही माहिती, पण इतर भाज्यांपेक्षा वेगळीच आहे। हे बघा, तर मित्रांनो आपण डोंगरावर आलेलो आहोत। हे डोंगरावरचं दृश्य आहे, इथं तार कंपाऊंड मारलेलं असल्यामुळं आपल्याला तिथं जाता येत नाही, परंतु डोंगरावरचा व्ह्यू एकदम मस्त आणि पाहण्यासारखा आहे। इकडं गाव आहे, सर्व वाड्या वस्त्या आहेत आणि त्याच्या शेजारी पण हा डोंगर आहे। त्या डोंगरावर जेवढं हिरवं दिसतंय तेवढ्या गिरीपुष्पाची झाड आहेत, भारत सरकारने त्या काळात लावलेले आहेत पर्जन्य सृष्टीसाठी। आणि तुम्हाला एक रानभाजी दाखवतो, ही पण एक रानभाजी आहे। ज्यांना माहीत असेल त्यांनी त्यांचं भाजीचं नाव कमेंट करा, कारण मला फक्त रानभाजी म्हणून माहिती आहे। तर आपण 1 नंबरला गिरीपुष्प पाहिलं, 2 नंबरला सिसमचा पाहिला, ज्याचा उपयोग जर जनावरे, पाळीव प्राणी जनावरे असतील त्यांना जर जुलाब वगैरे होत असेल तर त्या पाल्याचा पेस्ट करून त्यांना पाजली जाते। आणि 3 नंबरला ही रानभाजी पाहिली, ही पाहू शकता तुम्ही रानभाजी। आणि त्याच्यानंतर आपण सनसेट पाहणार आहोत।